नमस्कार मित्रांनो, नायक इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज इथं काहीतरी कार्यक्रम आहे, तर आपल्याला कार्यक्रम शूट करायचा. चला जाऊया आपण कार्यक्रम शूट करायला. शंकर भाऊ सोबत, चला आता शंकर भाऊ सोबत जाऊ. आणि आमचा टिंकू शेठ, तर चला जाऊया आता आम्हाला रिक्षामध्ये कार्यक्रम शूट करायला. चला जाऊया आता आपण तिकडं. तर मला वाटतंय ई पीक पाहणीचा काहीतरी कार्यक्रम आहे, तर आता ते चालू आहे त्यांचं काम. तर आपण आता जाऊया पटकुनी आणि तिथला काहीतरी कार्यक्रम आहे ते सरला विचारू नेमकं काय आहे तर, आणि त्यांच्याकडून आपण त्यांची सविस्तर माहिती घेऊ आपण सगळी. तर चला जाऊया आता तिकडे. तर आमचे सगळ्याचे सहाय्यक पाऊलू भाऊ सगळं काम करायला हजर असते. बघा आमचे पाऊलू भाऊ रिक्षावाले बडी बघा. चला आता आम्ही एवढे जण आलो तर ई पीक पाणी बघायला. तर आता आपण जाऊया गहू बघायला. तर ते सर ते आपल्याला माहिती देणार, ते यायला लागले तर आपल्या मागच. चला आता जाऊया आता. तर ही आमची महाळ जावळाची नदी म्हणते तिला. आणि आता आम्ही आलो तिथं गहूचं शूट करायला महाराजा. तर चला आता बघूया इथं नेमकं काय आहे, तर ते शूट करूया. ते सर आले आपल्याला देतात सगळी माहिती. तर शेतकरी मित्रांसाठी हे व्हिडिओ खूप खास आहे. चला तुम्ही बघा आता नेमकं काय काय सांगतात तर ते. तर चला आता आपण तवाच ठाळ खाऊ. टाळा खाऊ चला. चला आता बघूया सर काय बोलतात ते आता नेमकं. नमस्कार सर्व शेतकऱ्यांना. मी नोवा गोल्ड सीड्स या कंपनीचा बीड जिल्हा प्रतिनिधी योगेश गर्जे. अंकुश खांडे यांनी त्यांच्या शेतावर नोवा गोल्ड कंपनीचा महाराजा गव्हाची लागवड केली. तर त्याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे काय, तुम्ही इतर सगळे शेतकरी गहू करतात. आपल्या गहू करण्याची पद्धत काय होती, 496, 2189. आता महाराजा गहू हा तो रिसर्च गहू आहे. रिसर्च गव्हाला काय असतं, फुटव्याची संख्या जास्त असते. कांडी जवळजवळ असल्यामुळे काय होतं, आता ह्या टायमाला आखिदी शिमग्याच्या म्हणजे पाडवा आणि शिमग्याच्या टायमाला पाऊस वगैरे राहतो, तर गहू पडत नाही. ओंबी आहे ती ठोसर राहते. तुम्ही 496 जर गहू केला, 2189 गहू केला, एकसारखा प्लॉट दिसत नाही तुम्हाला. खालीवर 50% खालीवर झालेलं असतंय. हा कसं तुम्हाला कुठून तुम्ही वरच्या साईडने पाहिला, खालून जरी पाहिला तरी एकसारखा दिसतो. तुम्ही 496, 2189 गहू केला तर तुम्हाला एका ओंबीमध्ये साधारण 35-40 दाणे आहेत तिथं. त्याच्यामध्ये कसं असतंय, तुम्ही कोणची ओंबी घ्या, एका ओंबीमध्ये 4 दाणे राहतात एक ह्याच्यात. त्यात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 गुणिले 4 44. 44 एका साईडने, दुसऱ्या साईडने 44, 88. सरासरी 70-75 जर दाणे भरले तुमच्या एका ओंबीमध्ये, तरी तुम्हाला एकरमध्ये जर चांगलं नियोजन असेल तर 15 ते 18 क्विंटल गहू होतो. गव्हाचं काय, बियाणं थोडं महाग राहतं. ते तुम्ही 2189 घेतला, तुम्हाला 20 किलोची बॅग साधारण 1000 रुपयाच्या आसपास राहते. रिसर्च व्हरायटी जर घेतली, कमी चार्ज करता येत नाही का त्याचं शेतकऱ्यासाठी? कंपनीचे रेट असते, विचारायला काय बरं. आता एवढी मोठी बॅग एवढ्या मोठ्याला म्हणल्यावर शेतकऱ्याला पेरायचं आणि त्याची ताकदच नाही. तुमची बरोबर आहे. ते काय गव्हर्नमेंटचं नियंत्रण असतं, रेट ते गव्हर्नमेंटने ठरवलेलं असतं. एवढं सोन्याच्या भावात नाही गेला आणखी तिथंच
तुम्हाला जीबीओपी व्हरायटी तुम्हाला 1000 रुपयाच्या आसपास राहील. विसरस व्हरायटी तुम्हाला 1400 पासून 2000 पर्यंत राहते. काही एकदम हायब्रिड असते तर जसं महकोचा 70-70 12 किलोची बॅग आहे तुम्हाला 2500 रुपयाला राहील ती. बघा 12 किलोची बॅग. ही 20 किलोची बॅग होती 1000 रुपये म्हणजे 1800 रुपयाला होती. आली की नाही ती. तर तुमच्याकडे काही शेतकरी सोयाबीन करत असतील बघा. सोयाबीन तुमच्याकडे फुले संगम KDS 726 शेतकरी बऱ्यापैकी करते. आणि तीच व्हरायटी केली पाहिजे. तुमच्या जमिनी थोड्याचं चांगलं येतात. चिबड्याच्या रानात 726 जर व्हरायटी केली 726ला कसं 4.5 महिने लागते. काढायला उशीर झाला ओंबीतून म्हणजे शेंगातून दाणे गळत नाही तर फुटत नाही आणि उत्पन्न चांगलं येतं. चांगली जर नियोजन केलं 1-2 फवारण्या जर घेतल्या तुम्ही तर 18 ते 20 क्विंटलपर्यंत सोयाबीन पण येतं. कारण आमच्या इकडं मी जामखेड तालुक्यातला आहे. आमच्या इकडं म्हणजे वातीला पण कापूस नसतोय. विकत कापूस घ्यावा लागतो. तुमच्या कसं सरसकट शेतकरी कापूस लावते तसं आमच्या इकडं सोयाबीन आणि उडीद जास्त राहतोय. त्याच्यानंतर 2-3 जर उडीद जर केला उडीद काढून कांदा करतात काही शेतकरी. कांदा काढून गहू करतात. 3 पिकं घेतात. तुमचे कसं 2 पिकं आता बाजरी तुमच्या आले 2-3 वर्षापासून त्याच्यामुळे डबल पिकं घ्यायला लागलेत. नाही तर कापूस काढून शेतकरी निवांतच असायचे ना. तसं आमच्या इकडे निवांत कोण नसते. वर्षभर बी काम असतं. पाऊस जर असं पाणी चांगलं असल्यामुळे वर्षभर काम राहते. विचारा तुमचे काय प्रश्न जर असतील. मी कापसाच्या कंपनीमध्ये 8 वर्ष काम केलेलं आहे. तुमच्या कोणत्या जमिनीत कोणची व्हरायटी लावायला पाहिजे ते पण तुम्हाला सांगतो चांगल्या प्रकारे. तुमचं कसं कापूस जास्त होतो. आमचं एकच म्हणणं आहे किंवा व्हरायटी तर चांगली आहेच देता बी चांगली पण रेट जरा कमी करा म्हणजे हे शेतकऱ्याला परवडन. काही छोटे शेतकरी काही मोठे शेतकरी नाही तसं नाही हो. कंपनी आता एक 1400 पिशवी 1500 पिशवी. आता काय कापसाचे रेट 853-64 रुपये होते पेर पॅकेट. 30 मार्चला गव्हर्नमेंट ठरवतं त्याच्यावर. ते असोसिएशन फेडरेशन जे कॉटन असोसिएशनची संस्था आहे त्यांची सगळ्याची मिटिंग एक कापसाची व्यापारी आमची आणि मग त्यांना माहिती आहे सगळ्याची मिटिंग होती फेडरेशनची कॉटन असोसिएशनची. त्याच्यावर रेट ठरवले जाते. तुम्हाला आता कॉटन यावर्षी तरी 850 रुपयाला पॅकेट घेतलंय. 50-100 रुपये वाढतील जवळपास यावर्षी. 950 रुपये पॅकेट होईल. पण ते बीटी पुढचं वाढायला पाहिजे. वाढण्याचं चाललंय वाटतं. टेक्नॉलॉजी मध्ये बदल होत नाही. म्हणले ही डबल आहे ती काहीतरी पुढे चालले. गेल्या वर्षी चाललं होतं 4G 5G. जे बी लावतात शेतकरी गुजरातहून वगैरे तिकडून विकत आणतात ना ते लावू नका. ते काय BT2 आणि BT4 मध्ये काय फरक आहे. मागच्या 2-3 वर्षात तुम्ही नंदुरबार गडचिरोली त्या भागात शेतकरी मेलेले फवारणी करताना बरेच शेतकरी दगावले होते. ते बी ऐकून असताना त्यात काय होतं आता आपण BT2 लावतो. BT2 मध्ये बॅचलर ऑफ थेरन्स म्हणजे बॉलगार्ड 2 येते. तुम्ही एखादं कीटकनाशक जर त्याच्यावर फवारलं तर ते स्वतःला ऍक्सेप्ट करतं. म्हणजे त्या झाडावर ते घेतं त्याला ओढून ते त्याच्यावर जे जीव जंतू असतील ते मरून जातात. पण तुम्ही BT4, 5, 6, 7 जर लावलं तुम्ही फवारणी जर करत असाल ते आंतरप्रवाह कीटकनाशक असतं त्याला फवारलं ते रिटर्न टाकतं आपल्या अंगावर. आपल्या त्वचात जर पडलं तुम्ही एखाद्या कॉटनच्या झाडाला जेवढं पाल घेतला जेवढी छिद्र नाही तर तेवढी छिद्र आपल्या शरीराला आहे. कारण आपण उन्हात वगैरे काम करताना जे घाम येतो तो सगळा घाम त्याच्यातून येतो. आंतरप्रवाह असताना कीटकनाशक आतमध्ये जात ते. त्याच्यामुळे ती व्हरायटी जर भेटली जोपर्यंत गव्हर्नमेंट परमिशन देत नाही तोवर ते BT4, 5G ते लावूच नका. आणि त्याला आपणच कारणीभूत आहेत ना. BT2 जे उत्पन्न कमी आलं शेतकऱ्याला ते कमी येण्यासाठी आपणच कारणीभूत आहेत. काय झालं सुरुवातीला 2012-13 पर्यंत शेतकऱ्यांनी जी आतमध्ये पुडी भेटायची ते साईडने लावत होतात का नाही. नंतर बंद झाली ती कोणी लावलीच नाही. मग रोगराई वाढली. पहिले किती फवारणी घ्यायचे तुम्ही कापसाला. आता किती घेता 4-5 6-7. औषधाचे रेट बी वाढले. नाही काही शेतकरी 6-7 पर्यंत घेतात. आता शिरूर साईडला सोपा पर्याय सोयाबीन गहू. कमी उत्पन्न कमी खर्च उत्पन्न क्रॉप पॅटर्न एकच पिकावर अवलंबून नका. पण ते एकूण खर्च काढा एकूण उत्पन्न काढत कापूस काहीच परवडत नाही.
आता तुम्ही सोयाबीन करून कांदे करतात कांदे काढून पुन्हा पुढे बी आणि काही आपण 4.5 महिने 4 महिन्यात कळत आपण लॉस गेलो का प्लस आहे 4-4.5 महिने पण इथं 12 महिने वाट बघायची बाई. सोयाबीन काढून कांदा आणि कांदा काढून बाजरी हरभरा काही बी हो, पाण्याचं 3 पिकं निघतात. पाणी असलं तर आता 2 काय आता पाण्याचा एवढं झाला असे काय लोक पळाले जास्त केलं काही ना काही महाराजा गहू आहे. आता शेजारी त्यांच्या दुसरा व्हरायटी आहे, आता काही चांगलं नाही. महाबीजची व्हरायटी आहे ती. मोबिलला चांगली लांब त्याच्यामध्ये साधारण तुम्हाला 60 पर्यंत दाणे येतं. पाणी एक सांगितलं एवढे आपण कमी नाही तरी 60 पर्यंत ना आम्हाला खळे काढ 50-55 दाणे आहेत त्याच्यात सध्या, आणि ह्याच्यामध्ये 70-75 येतं. तुम्हाला उत्पन्नामध्ये फरक राहील. काही शेतकरी 496 2189 खाण्यासाठी गहू करायचे. त्यांचा गहू हार्वेस्ट झाला, तुम्ही प्रत्येक शेतकरी 5-5 किलो बियाणं घेऊन जा विकत, म्हणजे खाण्यासाठी. म्हणजे मिळाला तुम्हाला फरक कळून जाईल. चपाती चांगली यायला पाहिजे पोळी. चपाती एकदम नरम राहते, तुम्ही सकाळी केलेली चपाती संध्याकाळी पण खाऊ शकता. ह्या गावाची हा एकदम नरम राहते. रुची नाही महाराजा गहू आहे. महाराज आता माझ्या चुलत भावाने केलता 30 किलो गहू केलता. ते हार्वेस्ट केला का परवा दिवशी केला तर 27-28 बॅग भरल्यात. 30 किलो 30 किलो किलोच कमी जास्त एक झाली म्हणा. हो किलोला एका किलोला एक बॅग झाली. हेच होतं का हेच महाराज. आज ह्याला काय स्टेप परिस्थिती आता नाही आता हे काय पाणी कमी पडलंय नाही पण किती वेळ अंदाज ना. एक बॅग आहे ना, एक बॅग नाही जास्त आहे ना. 2 आहेत तर त्याच्यातून ते तेवढं ते दुसरं पडलंय. 2 पडून ते दुसरं पडलं. नाही नाही ते 2च आहेत म्हणायचं त्या सगळं, कारण ते आम्ही तिकडे पेरलंय ना त्याच्या बदल्यात ते तिकडे पेरलं. ही बॅग एक आणि त्या 2च बॅग आहेत म्हणायचं हे सगळं. आपल्या तिकडे आहे ते त्याच्या का? सगळं हे सगळं. हो हे हो त्याला बी 30 बॅग होत्या ना. असं पाण्याला ताणलंय पण वरचं त्याला पाणी- त्या गावापेक्षा लेट येतो का आपण 15 दिवस कोणचा हा दुसऱ्या टाइम गावापेक्षा लागत पण त्या पल्याड तुमच्याकडे एक श्रीरामा 111 म्हणून रोडला, तरी भाग. तो कोणाचा श्रीरामा 111 आहे तिथं रोडला. जातानी काय तिथं वरती गेल्यावर ते हिरवागार आहे थोडं. पिवून हा गहू एका सेगमेंट मधला आहे. त्याची ओंबी थोडीशी लहान आहे, त्याची थोडी मोठी आहे. शेमत दिसतो जवळपास. श्रीरामा 111 असं आहे का? तो गहू म्हणजे उत्तर पंजाबच्या साईडला जास्त चालतो. हा. जेवढा कोणचं बियाणं लेट असलं उत्पन्नाला चांगलं राहतं. हो जेवढं लवकर येतं आरली उतार कमी झाला. तेवढा उतार कमी राहतो. मी तर गहू लावला शिरा नाही, ते उतरायला चांगलं आहे ते. बरोबर 40 किलोला 46 गोणे घालतो. नाही नाही, उत्पन्नाला आहेच ना. लागवड केली तुम्ही 40 किलो मध्ये 2 एकर मध्ये लावला असेल. 1.5 एकर मध्ये ही लावली ना, चिमट आहे. चिमट लावली. आता बी 30 किलो लावला तर 30 किलोच्या पुढेच व्हायला पाहिजे गहू. 496 आम्ही 5 किलो लावला होता, त्याला 8 गोणे झाले. लावले 496 होतच ना. तुम्ही पेरला तर ते 5 किलो जर पेरला हा तर ते 2 क्विंटल बी होणार नाही. 8 गोणेच म्हणून लय फरक आहे लावल्यावर. लावले आणि पेरल्यावर फरक राहतोय. ह्याचा गहू कसं आहे बरं श्रीराम सारखंच आहे का काढायच्या टायमाला एका पापुड्याच्या आतूनच गवत निघतो का लवकर. नाही वखत वगैरे नाही. तसं नाही गहू कोणचं हार्वेस्ट बऱ्यापैकी शेतकरी हार्वेस्ट करायला खाली पडत असते. आपलं हाताने काढून आमच्याकडे हार्वेस्टिंग नाही काढायचं. हाताने काढतात का? नाही वखत नाही. जास्त वाढ नाही कसं आहे ते गहू आहेत का ते गहू हा. ते गव्हाला 2 पापुडे असल्यासारखे वरून हा. शेताचं विचारलं ह्या गव्हाला 2 पापुडे आहेत का वरून का एकदम असं दिसतोय गहू काढायला आल्यावर हार्वेस्टिंगला आल्यावर काही दिसते तर ते कल्याण सोना होता तसा. दोनच पापडी असते. नाही नाही, कल्याण सोना तसा वरूनच गहू दिसायचा ना, काढायचा ते. वरून दिसायचे पापड्यावर वरूनच त्याच्यावर तसा ते ह्याच्यावर बसकटाचे लाल लाल म्हणूनच तो गहू गळत होता ना काढता. मी तेच म्हणतो मग. तू डायरेक्ट असा डबल असतं डबल असतं. ऐका बाईसाहेब, कोणची? सर्व शेतकरी तुम्ही बाजरी करता. नोवा गोल्ड कंपनीची B2301 बाजरी आहे. तुम्ही खूप पूर्वीपासून करायचा. 2017ला ती बाजरी बंद झाली. त्यात नवीन डिवाइड म्हणजे नवीन व्हरायटी येऊन ती आता मार्केटला तयार आलेली आहे. तर अंकुश खांडे यांनी त्यांच्या शेतावर केलेली आहे. ती बाजरी काय वैशिष्ट्य, तुम्ही पायनर म्हणजे भरपूर ॲडवांटा 77 बाजरी पेरत जर असाल, ती 2001 बाजरी थोडी लवकर येते. 2 पाणी कमी राहतात. कणीस एकदम ठोसर आहे आणि तुम्हाला उत्पन्न चांगली जमीन असेल तर 20 ते 22 क्विंटल एकरी उत्पन्न येईल.
आणि खाण्यासाठी एकदम गावरान पद्धतीची बाजरी. तेच महाराज हा हेच कंपनी नवा गोल्ड कंपनीची आहे. तुम्हाला बीडमध्ये फक्त एकाच जागा बियाणं भेटेल, सिद्धविनायक दुकान आहे त्यांच्याकडेच बियाणं उपलब्ध आहे. भाजीपाला काही शेतकरी भेंडी काकडी पाणी चालू आहे म्हणायचं हे काय दारी गुलाल लावा असं आहे का? आज काय नजरच पडे ना फाटण नाही मला हिराला चौकात गुतली जार बी झाला पासून दिसायला जोमदार आहे, बोडातून रग आहे, त्याच्या बोडात सुद्धा रग आहे. फुटवा थोडा बोडातूनच ठोकर राहतो. पानं हे पोटरा वगैरे हे सगळं अगदी जोरात आहे. राम राम झाड आहे पुन्हा. वंबी मध्ये घेऊन निघायचं ताटात त्या रग बी भरपूर आहे, म्हणजे रगेल मोड सुद्धा रगेल त्याच्यात. वंबी मध्ये घेऊन निघतो म्हणा 70 पडत नाही पुन्हा ते हो पडत नाही. दिसायला आपण गहू जर उपटायला लागला दांडातला तर ते बोचका सुद्धा उपटत नाही, इतकं म्हणजे दांड आहे. 80 घेऊन निघतो म्हणा. 80 होऊन निघत 70-80 गहू 80-82 गहू निघते खाण्यासाठी बी आपण अशी जर होल्डा खाल्ल्यावर गहू खाल्ला ना त्याची चव वेगळीच लागते. अनेक बी बघा ना तुम्ही वंबी आता दाऱ्यावर असलं का मी एखादी वंबी हे करायची बघायचं हे करून त्याची म्हणजे चव वेगळीच आहे त्याची. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला? जर आवडला असला तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा. आणि आपल्याला सरनी तर सगळीच माहिती सांगितली, माझी तर काही गरज नाही सांगायची. तर चला आता, आणि शेतकरी होते जे त्यांनी पण त्यांचं म्हणजे महाळजवळ जे शेतकरी त्यांनी पण त्यांचं सगळं मनोगत सांगितलं आहे. म्हणजे नेमकं त्यांना गहू कसा वाटला कसा नाही आणि गहू करावं का नाही ते पण त्यांनी सांगितले. तर चला आता त्यांचं पण झालं आहे. आता आपण व्हिडिओला एंडिंग करू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.